लग्नाची बेडी या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राघवने सिंधूला आणि सावीला घरी आणलेलं असतं. विनूला अतिशय आनंद झालेला असतो. विनू हा राघवला विचारतो की बाबा आता सावी आपल्याच घरी राहणार का. त्यावेळेस राघव हा विनूला म्हणतो की हो, सावी आता आपल्याच घरात राहणार आहे आणि त्या दोघांना तो रूममध्ये जायला सांगतो. त्यावेळेस विनू हा सावीला घेऊन रूममध्ये जातो. तेव्हा घरातील सर्वजण हे बोलत असतात. तेव्हा राघव म्हणतो की आता मी काय सांगतोय ते ऐका. सावी याच घरात राहणार आहे कारण ती माझी मुलगी आहे. त्यावेळेस मात्र मधूला मनामध्ये खूप संताप झालेला असतो आणि म्हणते की जे नको व्हायला पाहिजे होतं ते झालं. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की मी मान्य करायला नाही तयार की सावी ही तुझीच मुलगी आहे. मला त्याचा पुरावा हवा आहे. तेव्हा राघव म्हणतो की मला कुठल्याच गोष्टीची गरज नाही, कारण सिंधू माझ्याशी कधी खोटं बोलत नाही आणि बोलणार नाही. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की सावी ही माझीच मुलगी आहे आणि ती याच घरात राहणार आहे. तेव्हा मात्र रुक्मिणी ही त्याला सारखं सारखं बजावत असते. तेव्हा तो म्हणतो काकू, आता मी एकदा सांगितलेलं आहे आणि सर्वांनी ऐका. सावी आणि सिंधू याच घरात राहणार आहेत. ते इथून कुठेही जाणार नाही आणि त्या दोघींनाही सत्य काय आहे हे पुन्हा पुन्हा कोणी विचारणार नाही. त्यावेळेस मात्र राघव म्हणतो की आता ही तुम्हाला मी रिक्वेस्ट करत आहे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघव, जे तू मान्य केलं ते मला मान्य आहे आणि तू हे असं समजून घ्यायला हवं होतं. तेव्हा मात्र रेश्मा म्हणते की हे कशावरून बरं, की सिंधू ही सावीचीच मुलगी आहे आणि तुमची आहे. तेव्हा मात्र राघव हा रेश्मावर ओरडतो की यापुढे घरामध्ये असा विषय घेतला जाणार नाही आणि मी ते सहन करणार नाही. जर पुन्हा असा विषय झाला तर त्याला जबाबदार तुम्हीच राहाल. तेव्हा मात्र राजश्रीला अतिशय आनंद झालेला असतो. ती आनंदात असते. तेव्हा मात्र रुक्मिणी म्हणते की मला तर नको, पण मधूला जर हवं असेल की सावी ही कोणाची मुलगी आहे तर मग तू काय करशील. त्यावेळेस मात्र राघव हा मधूला विचारतो की मधू, तुझं काय म्हणणं आहे. तेव्हा मात्र मधू विचार करते की मी जर राघवकडनं आत्ता झाले तर राघव हा माझा होईल आणि मी जर काकूच्या बोलण्यासारखे वागले तर राघवच्या मनात माझ्याबद्दल राग निर्माण होईल. तेव्हा मात्र राजश्री म्हणते की मधू, तुझा काय तो योग्य निर्णय सांग, कोणाचंही काही ऐकू नको. हेच पुन्हा रत्नाकरसुद्धा मधूला बोलत असतो. तेव्हा मात्र रुक्मिणी म्हणते की मी काही कोणावरती जबरदस्ती किंवा दबाव टाकत नाही आहे. तेव्हा मात्र मधू ही राघवला म्हणते की राघव, तुला जे योग्य वाटत आहे त्याला मी साथ द्यायला तयार आहे. सावी तुझी मुलगी आहे ही गोष्ट मी एक्सेप्ट करायला तयार आहे. तेव्हा मात्र रुक्मिणी म्हणते की विनायका, या घरात काय होत आहे. नंतर रुक्मिणी ही सिंधूवरती ओरडते आणि सिंधूला म्हणते कुठं गेला गं स्वाभिमान, पुन्हा या घरात आली ना. तू मोठी स्वाभिमानाच्या गोष्टी करतेस ना. मग आता या घरात कशाला आली. तुला या घरात यायचं आहे आणि या घरातली संपत्ती हवी आहे का, हा तुझा विचार आहे का. त्यावेळेस मात्र सिंधू ही चिडून का तिच्यावरती बोलते की मला राहिला विषय तर मला या संपत्तीचा काहीही गरज नाही. मी या घरात राहायला आलेले नाही. मी पुण्यात राहणार आहे आणि पुण्यात राहून मी राघवला सावीला भेटू देणार आहे. त्यानंतर मला तुमच्या संपत्तीमधली दमडी नको आहे. आजची रात्रभर मी इथं राहणार आहे आणि नंतर उद्या मी पुण्यात घर घेऊन तिथं शिफ्ट होणार आहे. तेव्हा राघव म्हणतो की आता कृपा करा आणि हा विषय इथंच बंद करा. यापुढे मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.